नंतर मग झाल्यावर भलेच तुमच्या काही समस्या, पण ते कोणाला सगळ्यांना विनंती आहे पर्सनली आणि मध्ये समस्या कोणी प्रश्न पण विचारू विचारू नये. नका सर, मध्ये प्रश्न पण विचारू नका कोणाला मध्ये नाही मध्ये नाही, येणार. कोणी अजिबात डिस्टर्ब विचारायचं करणार नाही. नाही, कारण की सर्वांचे माईक बंद राहणार. हा फक्त हा आपले हा जे होस्ट केलेले आहेत त्यांचेच माईक चालू करता येईल. हा हा हा. आणि अं, आणि मीटिंग मध्ये आले का सर, आले का? हो, पुराडे सर आले आहे सर. बघून व्हिडिओ कॅमेरा चालू करून बघा, व्हिडिओ आणि ऑडिओ. पुराडे सर, हॅलो हॅलो. हा, व्हिडिओ चालू करून बघा ना. काय हा, काय व्हिडिओ लिहून येते? व्हिडिओच चालू होत नाही. तुम्ही मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, मी सांगतो तुम्हाला. स्क्रीनशॉट? अच्छा, शेअरचा का? नाही नाही, व्हिडिओच्या वर काय लिहून येते मला व्हॉट्सअपला पाठवा, मी तुम्हाला मेसेज करतो, त्याच्यावर तुम्ही मला पाठवा. नाही, मी आता शेअर मध्ये गेलोय. शेअर मध्ये गेलो, नाही, फोटो शेअर आलाय. मध्ये नाही, कॅमेरामध्ये जा ना. कॅमेरामध्ये स्क्रीनशॉट जाऊ द्या. पाठवा फक्त, हा व्हॉट्सअपला पाठवा. विठोबा ज्ञानदास सर, तोपर्यंत तुम्ही चालू ठेवा. सर टच केल्यानंतर आहे ना, खाली म्यूट कॅमेरा, परत पार्टिसिपेंट चार्ट असं येतं ना, त्याचं स्क्रीनशॉट पाठवा, त्याच्यात नेमकं कळेल मग ते सरांना. नाही ना, त्याच्यात मी ऑन करतोय पण होत नाहीये. विठोबा सर, तुम्ही कंटिन्यू करा, मी त्यांना व्हॉट्सअपला समजून सांगतो काय काय करायचं आहे. तर बरं बरं. तुम्ही, हा. हा ठीक आहे. हा, तर आपल्याला संजय कुराडे सरांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आज लाभत आहे. माझे अनेक दिवसापासून प्रयत्न होते का सरांचं मार्गदर्शन लाभावं, यासाठी मी परवाच्या दिवशी सरांशी बोललो आणि ही बाब सरांनी लगेच मान्य केली का चालेल, नक्कीच जर निस्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते असतील तर त्यांना आपण नक्कीच मार्गदर्शन करू, असं सरांनी सांगितल्यावर मी भूषण सरांशी माझं बोलणं झालं. म्हटलं सरांना तुम्ही 5-6 तास जरी रेग्युलर बोलायला लावलं तरी कार्यकर्ते बोर होणार नाहीत, हे मला सरांच्या याची मला कल्पना आहे म्हटलं. तर सरांनी हो म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने आता ते टेक्निकली थोड्या प्रॉब्लेम येत आहे, तर सर्वांना विनंती आहे सरांच्या या मार्गदर्शनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या ज्ञानात जास्तीत जास्त कशी भर पडेल या आणि आपल्या अजून असे काही कोणी कार्यकर्ते असतील निस्वार्थ काम करणारे, त्यांनाही जोडता आलं 5-10 मिनिटात तर जोडा, कारण आपल्याकडे 300चं टार्गेट आहे. त्याच्यामुळे जेही निस्वार्थपणे ज्यांच्या खरंच मनात सेवाभाव आहे भ्रष्टाचार विरोधी लढा देण्याबाबत, त्यांना नक्कीच जोडावं. आणि त्यांचं सेशन चालू असताना मध्ये कोणी माईक चालू करू नये एवढी मी विनंती करणार आहे. मी तर झालं का? नाही, चालू आहे, एक मिनिट. काय तुम्हालाच अडचण येते, बाकीचं सगळ्यांचं व्हिडिओ चालू आहे सर. पण काय येते बरं? संजय सर, तुमच्या सेटिंग मधून तुम्हाला इनेबल करायला लागेल ते. हा, सेटिंग मधून इनेबल करायला लागेल. तुम्हाला आहे ना, याच्यामध्ये जायला लागेल, ऍप स्टोर, ऍप सेटिंग मध्ये. ऍप सेटिंग मध्ये? हा, झूमची ऍप सेटिंग राहते ना, तिथून तिथून तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे करायला लागेल, परमिशन द्यायला ऍप लागेल. सेटिंग? ऍप सेटिंग कशात आहे झूमची? झूमला अनइन्स्टॉल करायच्या वेळेस येते ना, ऍप इन्फो वगैरे. म्हणजे सुरुवातीला का? नाही नाही, सुरुवातीला नाही. म्हणजे मी बाहेर पडून करू का ते? बाहेर पडून करू? तुम्ही अच्छा, बिना कॅमेऱ्यानं कंटिन्यू करा ना सर, काही हरकत नाही. बाकीच्यांचे कॅमेरे चालू आहे तर ते कसं ते खूप वेळ जाईल त्याला. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालेल तर चालेल. जी नम्रतेची विनंती आहे, बिगर कॅमेराचा पण चालू केलं तरी हरकत नाही. चालेल आम्ही चालेल, काय हरकत नाही. सॉरी, मला याच्यामध्ये जास्त माहिती नाही म्हणून सर्वांना त्रास होतोय, त्याच्याबद्दल मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण विषयाला सुरुवात करूया, कारण खूपच उशीर झालेला आहे. ठीक आहे? हो हो, ठीक आहे. हा, ओके सर. ओके. आपण आता सुरुवात करूया. आता मला वाटतं 136 लोक जॉईन झालेले आहेत. सर्वांची पुन्हा एकदा क्षमा याचना करून आपण विषयाला सुरुवात करूया. मला हा माहिती अधिकार कायदा 2005 मध्ये आला. केंद्रामध्ये तो 2002 साली आला. आपल्या महाराष्ट्रात 2002 साली आला, केंद्रामध्ये 2005 साली आला.
आणि या कायद्यात नेमकं काय जादू आहे हे कोणाच्या सुरुवातीच्या काळात लक्षात आलं नव्हतं. परंतु जसं जसं काळ पुढे लोटत गेला त्याच्यानंतर या कायद्यात नक्की काहीतरी जादू आहे हे लक्षात यायला लागलं. कारण सार्वजनिक प्राधिकरण नेमकं काम कसं करतं हे माहिती अधिकारामधून लोकांच्या लक्षात यायला लागलं. परंतु आता कायदा 2005 मध्ये पूर्ण देशात लागू होऊन आज जवळपास 19 वर्ष होत आली. आणि 19 वर्षानंतर आपण जर मागे वळून बघितलं किंवा आज जर परिस्थिती घेतली तर नक्की परिस्थिती काय आहे या कायद्याची, तर त्याच्याबद्दल अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. मुळात आरटीआय कायदा हा 4 गोष्टीसाठी वापरला जातो असं माझं वैयक्तिक मत आहे. एक म्हणजे एखाद्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेणे. दुसरं म्हणजे एखाद्या कामाची जबाबदारी निश्चित करून घेणं. जबाबदारी निश्चित करून घेणं म्हणजे काय, हे काम कोणत्या प्राधिकरणाचं आहे किंवा हे काम ज्या अधिकाऱ्याचं प्रलंबित आहे किंवा ज्या अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आणि पद जाणून घेणं. तिसरी गोष्ट म्हणजे एखादं काम नियमानुसार काम करून घेणं म्हणजे अनिवार्य आहे. ते काम कलम 4 नुसार जे कलम 4 1B5 1B नुसार जे 1 ते 17 बाबी आहे त्या 17 बाबीनुसार जर ती माहिती त्यात असेल तर ती कारवाई करणं त्या प्राधिकरणाला कंपल्सरी आहे. कारण ते कलम 4 हे मॅन्डेटरी आहे सर्वांसाठी. आणि चौथी गोष्ट आहे कोणतेही नियम आणि धोरण जाणून घेणं. नियम आणि धोरण जाणून घेणं म्हणजे काय, कोणतं काम कसं करावं, कधी करावं, किती वेळात करावं, ह्यासाठी आपण वेगळ्या आरटीआयद्वारे ही माहिती मागून घेतली पाहिजे. परंतु आता सध्या तशी परिस्थिती आहे का, तशी परिस्थिती राहिली नाही. मुळात हा कायदा तयार जेव्हा झाला होता या कायद्याचं प्रॉब्लेम असं होतं, उद्देश असा होता, म्हणजे अजूनही आहे की हा कायदा उत्तरदायित्व, जबाबदेही आणि पारदर्शकपणा आणण्यासाठी हा कायद्याचा उद्देश आहे आणि म्हणून हा कायदा आणण्यात आला. पण याच्यामध्ये उत्तरदायित्व, आता सध्या परिस्थिती अशी आहे की उत्तरदायित्व, जबाबदेही आणि पारदर्शकपणा असा काही प्रकारच राहिलेला नाहीये. आता या कायद्याला त्यांनी फक्त काय केलंय, एटीएम केलंय आणि झेरॉक्सचा कायदा केलाय. झेरॉक्सचा कायदा केलाय म्हणजे अर्ज आला तर तुम्ही झेरॉक्स कायदा काढून घ्या आमच्याकडून, आणि ते पण झेरॉक्सच द्यायची आहे त्यांना. पण ते एटीएम म्हणजे आमच्याकडे असेल तरच मिळेल. म्हणजे आमच्याकडे एखाद्या प्रकारची कारवाई पूर्ण नाही झाली, अर्धवट झाली, अपूर्ण झाली, सॉरी, हॅलो, हा कंटिन्यू करा, कंटिन्यू. हा, तर एटीएम म्हणजे असेल तर मिळेल अशी सार्वजनिक प्राधिकरण आपल्याला अशा प्रकारची माहिती देतात की आमच्याकडे उपलब्ध नाही तर आम्ही कुठून देणार. आणि सरळ हा कायदा झेरॉक्सचा कायदा केलेला आहे. मुळात हा झेरॉक्सचा कायदा नाही, म्हणजे आमच्याकडे फक्त जी दस्तावेज तीच आम्ही देऊ शकतो, इतर देऊ शकत नाही, ही भावना अगदी चुकीची आहे. कारण ज्यावेळेस रत्नाकर गायकवाड हे माहिती आयुक्त होते त्यांनी अशा प्रकारचे अनेक निर्णय दिले होते की ज्या प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही आणि जी गोष्ट कायद्याने ठेवणे मेंडेटरी आहे आणि ती गोष्ट जर झाली नाही, कारवाई पूर्ण झाली नाही, तर ज्या कायद्याचा नियमावलीचा भंग झाला म्हणून त्या जनमाहिती अधिकारी किंवा मानवी माहिती अधिकारी असेल किंवा सार्वजनिक प्राधिकरणातला कोणताही अधिकारी असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड साहेबांनी अनेक निर्णय दिले होते. कारण आता एक सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन वर्सेस आदित्य बंडोपाध्याय अँड अदर्स हा सर्वोच्च न्यायालयाने 9/8/2011 रोजी असा निर्णय दिला होता की जी माहिती कोणत्याही कायद्याने ठेवणे अनिवार्य नाही, म्हणजे कोणतंही काम एखाद्या कायद्याने करणं अनिवार्य नाही, ती माहिती देणं जनमाहिती अधिकारी यांच्यावर बंधनकारक नाही. म्हणजे जी काही गोष्ट कायद्यात नमूदच केली नाही ती माहिती आपण जनमाहिती अधिकारी यांच्याकडे मागू शकत नाही असा तो निर्णय आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की जी माहिती कायद्याने ठेवणं अनिवार्य आहे, कायद्यानुसार ती होणं अपेक्षित आहे, ती माहिती जनमाहिती अधिकाऱ्यांनी ठेवणं, अर्थात ती माहिती ठेवणं ही जनमाहिती अधिकाऱ्याची ड्युटी नाही. जनमाहिती अधिकाऱ्याची फक्त एवढी ड्युटी आहे की असलेली माहिती उपलब्ध करून देणं. पण ती माहिती क्रिएट करणं, तयार करणं, निर्माण करणं, ती जतन करून ठेवणं ही मात्र त्या सार्वजनिक प्राधिकरणातली मानवी माहिती अधिकारी म्हणून त्या संबंधित प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकाऱ्याची आहे, त्याने ती क्रिएट केली पाहिजे. कारण एखादी गोष्ट नियमानुसार करणं हे सुद्धा अनिवार्य आहे. आणि जर ती माहिती तयार होत नसेल तर त्यासाठी जनमाहिती अधिकाऱ्याबरोबरच तो संबंधित प्राधिकारी, सक्षम प्राधिकारी हा मानवी माहिती अधिकारी म्हणून जबाबदार ठरतो. ह्या जजमेंटचा दुसरा अर्थ असा होतो की त्या प्राधिकरणाने जी गोष्ट अनिवार्य आहे ती गोष्ट ठेवलीच पाहिजे आणि ती गोष्ट त्या अर्जदाराला ती क्रिएट करून दिली पाहिजे, कारण ती नियमात ठेवलेली आहे. रत्नाकर गायकवाड यांनी या प्रकारचे अनेक निर्णय दिले, परंतु त्यानंतर जे माहिती आयुक्त आले त्यांनी या प्रकारची कोणती दखल सर घेतली नाही. तुमच्या खूप फास्ट होऊन राहिलं, थोडं स्लोली बोला. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी कदाचित फास्ट बोलत असेल. नाही ठीक आहे, काय हरकत नाही. काही हरकत नाही. पूर्ण जरी घेतला तुम्ही वेळ 10:15 वाजेपर्यंत तरी काही हरकत नाही. हा, ठीक आहे. थोडं आरामशीर बोला सर, म्हणजे लोकांना समजलं पाहिजे. कोणी लिहून पण राहिलं आपलं.
मला जरा फास्ट बोलायची सवय आहे. ठीक आहे का? काय हरकत नाही. थोडं स्पीड आपल्या कमी करा सूचनेचा फक्त. आदर करून मी पुढे बोलतो. तर मुळात जी माहिती प्राधिकरणाने क्रिएट करणं अनिवार्य आहे, ती माहिती आरटीआय नंतर दिलीच पाहिजे. कारण मुळात हा आरटीआयचा प्रॉब्लेम लक्षात घ्या. प्रॉब्लेम असा आहे की उत्तरदायित्व आणि जबाबदारी आणि त्याचबरोबर पारदर्शकपणा या तिन्ही गोष्टी साध्य झाल्या पाहिजे. तुम्ही झेरॉक्सचा कायदा म्हणून या गोष्टी अकाउंटेबल होऊ शकत नाही. एखादा अधिकारी अकाउंटेबल कसा होऊ शकतो? तुम्ही जर तुम्ही फक्त झेरॉक्स काढून दिली तर एखादा अधिकारी जबाबदार कसा ठरू शकतो? त्याच्यामध्ये पारदर्शकपणा कसा येऊ शकतो? झेरॉक्स दिली किंवा नाही दिली हा काय पारदर्शकपणा येऊ शकत नाही. सार्वजनिक प्राधिकरणाचं काम नियमानुसार चालू आहे की नाही आणि नसेल चालू तर त्या अधिकाऱ्याला त्या प्राधिकरणाला दंड करणं हे माहिती आयुक्तांचं कर्तव्य आहे. त्यामुळे कोणत्याही नियमाची अंमलबजावणी होते की नाही हे बघणं सुद्धा माहिती अधिकारी यांचे कर्तव्य आहे. आणि ते सेक्शन 18चा वापर करून हे सिव्हिल न्यायालयाचा सिव्हिल कोर्टाला जे पॉवर आहेत त्या पॉवरचा अधिकार वापरून त्यानुसार संबंधित प्राधिकरणाला आणि त्या प्राधिकाराला जबाबदार त्यांच्यावर निश्चित करून त्यांच्यावर शिस्तभंग करण्याचे आदेश पारित करू शकतात. परंतु दुर्दैवाने हल्ली काय होत आहे की जे माहिती आयुक्त आहेत हे नेमकी त्यांची नियुक्ती विलंबाने होते आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे पारदर्शकपणा नाहीये. आणि त्याचबरोबर आता बरेच शासकीय अधिकारी जे रिटायर झाल्यानंतर त्यांना तिथं बसवलं जातं. म्हणजे माहिती आयुक्त म्हणजे जसं काय वृद्धाश्रम झालेले आहे. या सेवानियुक्त अधिकाऱ्यांना वृद्धाश्रम म्हणून त्यांना तिथं भरती केले जाते आणि त्यांना असं वाटतं आपण आयुष्यभर शासनाची सेवा केली, आता त्यांचं मीठ अदा करूया आपण आणि म्हणून शासनाच्या विरुद्ध कसे काय आदेश देऊ शकतो आपण. म्हणून फक्त पाट्या टाकण्याचं काम किंवा खुर्ची उभवायचं काम लिटरली माहिती आयुक्त करत आलेले. त्यामुळे रत्नाकर गायकवाड सारखे माहिती आयुक्त सध्या मिळणं दुरापस्त आहे. आणि कायद्याचा मुळात हा उद्देश काय आहे हेच कोणाच्या लक्षात येत नाहीये. उद्देश हा झेरॉक्सचा कायदा नाहीये. झेरॉक्सचा कायदा कोणता मी तुम्हाला सांगतो. एव्हिडन्स ऍक्ट जो आहे म्हणजे भारतीय साक्ष अधिनियमातला कलम 76 हा झेरॉक्सचा कायदा आहे. तो सर्टिफाईड करून दिला पाहिजे. तोच कायदा असा आहे की फक्त तुम्ही जी कागदावर आहे तेवढी फक्त दिली पाहिजे. तुम्ही ती माहिती का क्रिएट केली नाही ते त्या कायद्यात कुठेही नमूद केलं नाही. परंतु माहिती अधिकारामध्ये ती माहिती उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी आणि पारदर्शकपणा याचं ते संतुलन झालंच पाहिजे. आणि त्याच्याबद्दल माहिती आयुक्तांनी ही दखल घेतलीच पाहिजे. आणि जे जनमाहिती अधिकाऱ्याचं काम माहिती देणं आहे. परंतु जर एखादी माहिती तयार केली नाही त्यासाठी जनमाहिती अधिकारी यांना जबाबदार धरता येणार नाही. कारण एखादी माहिती तयार करणं किंवा न तयार करणं हे जनमाहिती अधिकारी याचं एकट्याचं काम नाही. त्यासाठी त्या सार्वजनिक प्राधिकरणातील सक्षम प्राधिकारी याची ती जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी तो पार पाडत नसेल तर मानव माहिती अधिकारी म्हणून त्याला जबाबदार धरलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने कोणताही माहिती आयुक्त ह्याकडे अजिबात लक्ष देत नाही. कारण कदाचित मला असं वाटतं की माहिती आयुक्त नियुक्त करतानाच त्यांना सांगितलं जातं बाळा सांभाळून घे नाहीतर तरच मी तुला त्या ठिकाणी पाठवतो. आणि म्हणजे तू जर सांभाळून घेत असेल तर तुलाच मी माहिती आयुक्त पद देतो आणि त्याच्यानंतर तुला पेन्शन वगैरे बाकीच्या गोष्टी चालू होतील. म्हणजे तुझा वृद्धाश्रम म्हणून चांगला 5 वर्ष तरी निर्वाह हो याची खात्री बाळग. आणि जर तू तसं करणार नसेल तर आधीच सांग म्हणजे मला तुला नियुक्ती देता येणार नाही. असं काहीतरी त्यांच्या अंडरस्टँडिंग झालंय की काय शासनामध्ये आणि माहिती आयुक्तांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचा आरोप करण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं या ठिकाणी मला खेदाने नमूद करावंसं वाटतं. आता पुढचा असा मुद्दा आहे की मुळात शासन नियमावली म्हणजे काय? शासन नियमावली म्हणजे काय तर हे आपण कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर्वोच्च काय आहे तर आपली भारतीय राज्यघटना. कोणत्याही परिस्थितीत आपली भारतीय राज्यघटना सर्वोच्च आहे. आणि भारतीय राज्यघटना ही ऑलरेडी आपली तयार झालेली आहे आणि त्यानुसारच इतर नियमावली तयार केल्या जातात. कोणताही कायदा, कोणताही नियम, कोणताही सर्क्युलर, कोणताही शासन निर्णय जर तयार होत असेल तर कोणत्याही भारतीय राज्यघटनेचं उल्लंघन करता येणार नाही अशा पद्धतीनेच तो तयार करायला लागतो. जर असं एखादा कायदा नियमावली जर तयार झाली जी भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध असेल तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय आपल्या अधिकाराचा वापर करून ती नियमावली रद्द करू शकते. तर आपल्याकडे नियमावली किती आहेत तर सर्वात महत्वाचा आहे तो कायदा करण्याचे अधिकार कोणाला आहेत? कायदा करण्याचे अधिकार आपल्या संसदेला आणि विधिमंडळाला आहे. केंद्रीय कायदा करायचे अधिकार संसदेला आहे म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आणि लोकसभा मिळून केंद्रीय कायदे तयार केले जातात आणि राष्ट्रपतींची मंजुरी तयार घेऊन तो कायदा तयार केला जातो. राज्य पातळीवर विधिमंडळाची मंजुरी म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद यांची मंजुरी घेऊन अंतिमतः राज्यपालांची स्वाक्षरी घेऊन तो कायदा पारित केला जातो. म्हणजे केंद्रीय कायदा आणि राज्यस्तरीय कायदा असे 2 प्रकारचे कायदे तयार होतात आणि त्या कायद्यांचे एक नियम तयार केले जातात. कायद्याचे नियम म्हणजे कोणत्याही कायद्याची जर अंमलबजावणी किंवा कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम तयार केले जातात
जातात. बऱ्याचशा कायद्यांना नियम तयार केलेले नाहीयेत, पण ज्या कायद्यांना व्यवस्थित राबवावा किंवा